नमस्कार. HPV म्हणजे काय? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. या व्हायरसमुळे त्वचेवरती एक प्रकारचे इन्फेक्शन तयार होतं आणि त्याला वॉर्ड्स असं म्हणतात. हे वॉर्ड्स जे आहेत ते घशामध्ये किंवा तोंडाच्या आतमध्ये जेव्हा तयार होतात तेव्हा त्याला ओरोफॅरिंजियल HPV असं म्हणतात. हेच वॉर्ड्स नखांच्या आजूबाजूला तयार झाले की त्यांना सबअंगुअल किंवा पेरिअंगुअल वॉर्ड्स असं म्हणतात. आणि जर वॉर्ड्स पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या प्रायव्हेट अंगावरती म्हणजेच किंवा गुप्त अंगांवरती म्हणजेच की जेनायटल एरियामध्ये जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा त्यांना जेनायटल वॉर्ड्स असं म्हटलं जातं. आता आपल्या सगळ्यांना या जेनायटल वॉर्ड्स बद्दल माहिती असणं इतकं आवश्यक का आहे? त्याचे काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? त्याचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेनायटल वॉर्ड्सचं आणि सर्वायकल कॅन्सरचा काही संबंध आहे का? हे आज मी डॉक्टर ऋतुजा लोखंडे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज ही माहिती देणार आहे. तर जसं की आपण बघितलं, HPVमुळे वॉर्ड्स तयार होतात. हे वॉर्ड्स संसर्गजन्य असतात. जेव्हा हे आपल्या शरीरावरती तयार होतात तेव्हा ते वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसू शकतात. काही जणांमध्ये हे टिकल्यांसारखे दिसतात, काही जणांमध्ये हे मस्यांसारखे, तर काही जणांमध्ये हे फुलकोबीसारखे दिसतात. काही पेशंट्समध्ये हे अगदी बारीक 1 ते 2 मिलीमीटर पर्यंत यांची ग्रोथ होते आणि काही पेशंट्समध्ये 5 ते 7 सेंटीमीटर पेक्षा सुद्धा जास्त या वॉर्ड्सची वाढ होऊ शकते. काही पेशंट्समध्ये अख्ख्या अंगावर एका वेळेस एकच वॉर्ड्स तयार होतो, तर काही पेशंट्समध्ये 10-15 वॉर्ड्सपेक्षा जास्त वॉर्ड्स एकाच वेळेस त्यांच्या शरीरावर दिसू शकतात. हे वॉर्ड्स डोक्याच्या स्किन पासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराच्या कुठल्याही भागावरती डेव्हलप होऊ शकतात. आता हे वॉर्ड्स कुणाला होऊ शकतात हे आपण बघूया. महिला असो किंवा पुरुष असो, लहान बाळ असो किंवा एक वयस्कर व्यक्ती असो, कुठल्याही एज ग्रुपमध्ये या HPVचे इन्फेक्शन होऊन वॉर्ड्स तयार होऊ शकतात. त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, म्हणजे हे कसे पसरतात? हे HPVचे इन्फेक्शन डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे स्किन टू स्किन टचमुळे पसरतात. जर एखाद्या व्यक्तीला HPVचे इन्फेक्शन असेल आणि त्याच्या इन्फेक्टेड स्किन सोबत तुमचा कॉन्टॅक्ट येत असेल तर त्याच्यापासून तुम्हाला HPVचे इन्फेक्शन होऊन वॉर्ड्स हे तयार होऊ शकतात. आता हा जो HPV व्हायरस आहे याचे अनेक स्ट्रेन्स आहेत. 200 पेक्षा जास्ती स्ट्रेन्स संशोधनात सापडलेले आहेत. या स्ट्रेन्सला आपण 2 ग्रुपमध्ये वाटलेले आहेत. पहिला जो ग्रुप आहे तो आहे हाय रिस्क व्हायरस आणि दुसरा जो ग्रुप आहे तो आहे लो रिस्क व्हायरस. लो रिस्क व्हायरसचे स्ट्रेन्स असतात त्यांच्यामुळे आपल्या शरीरावर कॉमन वॉर्ड्स तयार होतात आणि हाय रिस्क व्हायरस स्ट्रेन्स जे असतात त्यांच्यामुळे वॉर्ड्स तर तयार होतातच, पण त्यासोबत जर त्याची वेळेत ट्रीटमेंट केल्या गेली नाही तर वजायनल कॅन्सर म्हणजे की योनी मार्गाचा कॅन्सर, वल्वल कॅन्सर, त्याच्यानंतर गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे की सर्वायकल कॅन्सर, एनोरेक्टल कॅन्सर, त्याच्यानंतर ओरोफॅरिंजियल कॅन्सर किंवा पुरुषांमध्ये पेनाइल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच आपल्याला जेनायटल वॉर्ड्स बद्दल माहिती असणं हे फार गरजेचं आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न पडला असेल की जर मला HPVचे इन्फेक्शन झालं तर हे कायम माझ्या शरीरात राहणार का? नाही, असं नाही आहे. आपल्या सर्वांच्या शरीरात प्रतिकार शक्तीचे सेल्स असतात, इम्युन सेल्स असतात. जेव्हा आपल्याला HPVमुळे इन्फेक्शन होतं तेव्हा हे प्रतिकार शक्तीचे सेल्स त्याच्यासोबत फाईट करतात आणि या व्हायरसला आपल्या स्किन मधून एलिमिनेट करून टाकण्याचा प्रयत्न करतात. 80% पेशंट्समध्ये आपले जे इम्युन सेल्स आहे या व्हायरसला किल करण्यामध्ये यशस्वी ठरतात, पण 10% जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये इम्युनिटी पुरेशी पडत नाही आणि त्यामध्ये हे व्हायरस बॉडीतून बाहेर एलिमिनेट होऊ शकत नाही आणि अशा पेशंट्सला वॉर्ड्स डेव्हलप होतात. त्यातल्या त्यात ते जर हाय रिस्क ग्रुप किंवा हाय रिस्क स्ट्रेनमुळे जर वॉर्ड्स झाले असतील तर कॅन्सरमध्ये पण त्यांचं रूपांतर होण्याची शक्यताही असते. जर तुम्हाला हे इन्फेक्शन झालेलं असेल तर याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे का? हो. तुम्ही जर डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेले तर डर्मॅटॉलॉजिस्ट इलेक्ट्रोसर्जरी किंवा क्रायोसर्जरीच्या मदतीने हे वॉर्ड्स जाळून काढतात. काही पेशंटला लोशन्स किंवा क्रीम्स पण दिल्या जातात. इम्युनोथेरपीच्या मदतीने सुद्धा या वॉर्ड्सचं ट्रीटमेंट शक्य आहे. जर तुम्हाला जेनायटल वॉर्ड्स झालेले असतील, एस्पेशली स्त्रियांना जर जेनायटल वॉर्ड्स झालेले असतील तर त्यांनी पॅप स्मिअर नावाची ही टेस्ट करायला पाहिजे. पॅप स्मिअर मध्ये तुमच्या जी गर्भाशयाची पिशवी असते त्याचं जे मुख असतं त्याच्यामधले काही सेल्स खोरले जातात आणि त्याला तपासणीला पाठवलं जातं. चेक केलं जातं की तुम्हाला HPVचं इन्फेक्शन तिथे झालेलं आहे की नाही आणि जर झालं असेल तर हाय रिस्क स्ट्रेनमुळे झालंय की लो रिस्क स्ट्रेनमुळे झालंय. जर हाय रिस्क स्ट्रेन्समुळे इन्फेक्शन झालं असेल तर तुमच्या ज्या गायनेकोलॉजिस्ट आहेत ते तुम्हाला दरवर्षी किंवा ॲटलिस्ट 3 वर्षातून एकदा तरी ही टेस्ट रिपीट करायला सांगतात. जेणेकरून जर HPVमुळे जर जे सर्व्हिक्सचे सेल्स आहेत ते कॅन्सरस सेलमध्ये जर परिवर्तित होत असतील
तर त्या अर्ली स्टेजमध्ये त्याचं डिटेक्शन होऊ शकतं आणि कॅन्सर सुद्धा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होऊन त्याचं ट्रीटमेंट आपल्याला इझी पडतं. आता हे जे वॉर्ड्स आहेत ते कोणामध्ये खूप इझिली होऊ शकतात किंवा असे काय हाय रिस्क ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये वॉर्ड्स खूप सहजपणे स्किनवर निर्माण होऊ शकतात. ज्या पेशंटची इम्युनिटी फार कमी आहे, ज्या पेशंट्सला अनकंट्रोल डायबिटीज आहे, HIV आहे, कॅन्सर पेशंट्स आहेत, किंवा जे पेशंट लोकल हायजीन म्हणजे जेनायटल हायजीन मेंटेन करत नाहीत, हेवी स्मोकर्स आहेत, हेवी अल्कोहोलिक्स आहेत, किंवा जे व्यक्ती खूप लहान वयात लैंगिक संबंध ठेवायला सुरुवात करतात, त्यातल्या त्यात अनप्रोटेक्टेड सेक्स विथ मल्टिपल पार्टनर्स सोबत करतात, अशा पेशंट्समध्ये हे वॉर्ड्स किंवा व्हायरल इन्फेक्शन खूप इझिली एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहजरित्याने स्प्रेड होऊ शकतं. ट्रीटमेंट तर यावर अवेलेबल आहेच, पण जसं की आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, हे या व्हायरल वॉर्ड्सच्या बाबतीत सुद्धा तेवढंच सत्य ठरतं. जर आपल्याला या वॉर्ड्सचे इन्फेक्शन होऊ नये किंवा त्याचा धोका टळावा असं आपल्याला वाटतं, तर आपण लोकल हायजीन मेंटेन केली पाहिजे. आपण आपली इम्युनिटी चांगली असण्यासाठी पौष्टिक आहार घेतला पाहिजे, रुटीनली एक्सरसाइजेस केल्या पाहिजे, स्मोकिंग कमीत कमी असली पाहिजे, अल्कोहोलचं कन्झम्पशन कमीत कमी असलं पाहिजे, सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस केले पाहिजेत आणि मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स हे अवॉइड केले पाहिजे. त्याचबरोबर आपण HPV साठी वॅक्सिन सुद्धा घेतलं पाहिजे. WHOच्या रिसर्च प्रमाणे भारतात दरवर्षी 1 ते 1.5 लाख महिलांना सर्व्हायकल कॅन्सर होतो आणि त्यापैकी 80% महिलांना हा सर्व्हायकल कॅन्सर HPV मुळे होतो. म्हणून HPV वॅक्सिनेशन घेणं फार आवश्यक आहे. HPVचे 2 प्रकारचे वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. एक आहे सर्वारिक्स आणि दुसरं आहे गार्डासिल. सर्वारिक्स हे बायव्हॅलंट वॅक्सिन आहे आणि सध्या इंडियामध्ये हे अवेलेबल नाही. जे गार्डासिल आहे त्याचे पण 2 प्रकारचे वॅक्सिन्स आहेत. एक आहे क्वाड्रिव्हॅलंट आणि दुसरं आहे नॅनोव्हॅलंट. क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन जे आहे ते आपल्याला 4 HPV व्हायरसच्या स्ट्रेन्स पासून प्रोटेक्शन देतं आणि नॅनोव्हॅलंट जे वॅक्सिन आहे ते आपल्याला 9 प्रकारचे HPV व्हायरस पासून प्रोटेक्शन देतं. हे जे वॅक्सिन आहे ते 9 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये याचे आपण 2 डोसेस देतो आणि 25 ते 45 वर्षाच्या बायकांमध्ये आपण 3 डोसेस देतो. पण ह्या वॅक्सिनचा बेस्ट इफेक्ट्स तेव्हा येतात किंवा बेस्ट प्रोटेक्शन आपल्या या वॅक्सिनमुळे तेव्हा मिळतं जेव्हा आपण सेक्शुअल ऍक्टिव्हिटी स्टार्ट करायच्या आधी, म्हणजेच की लैंगिक संबंध सुरू करायच्या आधी आपण या वॅक्सिनचे डोसेस कंप्लीट करतो. म्हणूनच हे वॅक्सिन्स 9 ते 15 वर्षाच्या मुलींना देणं योग्य आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटी स्टार्ट झालेली नसते आणि म्हणून व्हायरसचा संसर्ग झालेला नसतो आणि याचे बेस्ट रिझल्ट्स आपल्याला मिळतात. तुमच्या मनात हा प्रश्न आलेला असेल आता की जर मी ऑलरेडी सेक्शुअली ऍक्टिव्ह आहे किंवा मला ऑलरेडी एकदा HPVचे इन्फेक्शन झालेलं आहे तर मला काय उपयोग हा वॅक्सिन घेऊन. असं नाही आहे. बघा, जरुरी नाही आहे की एकाच वेळेस तुम्हाला सगळ्या स्ट्रेन्समुळे इन्फेक्शन झालेलं असेल. होऊ शकतं की तुम्हाला 1 किंवा 2च स्ट्रेन्समुळे इन्फेक्शन झालेलं असेल आणि वॅक्सिन घेतल्यावर तुम्हाला इतर उरलेल्या स्ट्रेन्स पासून प्रोटेक्शन मिळू शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांनीच जे 45 वर्षाच्या खालच्या महिला आहेत त्या सगळ्यांनी हे वॅक्सिन घेतलंच पाहिजे. USA मध्ये तर हे वॅक्सिन्स त्यांच्या नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये पण इन्क्लूड केले आहे. असं केल्यानंतर त्यांनी बघितलं आहे की सर्व्हायकल कॅन्सरचे पर्सेंटेज जो आहे तो ड्रॉप होत चाललेला आहे. UK मध्ये एनोरेक्टल कॅन्सर आणि बेनाईल कॅन्सर आणि ओरोफॅरिंजियल कॅन्सर पासून मुलांना सुद्धा प्रोटेक्शन मिळावं म्हणून 12 ते 13 वर्षांच्या मुलांमध्ये सुद्धा आता हे HPVचे वॅक्सिन त्यांनी देण्यात सुरुवात केलेली आहे. असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे की जर तुमचा सिंगल सेक्शुअल पार्टनर जरी असेल तरी सुद्धा 80 ते 90% महिलांमध्ये त्यांच्या जीवनकालामध्ये त्यांना एकदा तरी HPV मुळे इन्फेक्शन होतच असतं. त्यामुळे भारतात सुद्धा आता ही वॅक्सिन प्रमोट केल्या जाते. काही सेंटर्सवरती क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन अवेलेबल सुद्धा आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट अंगावरती किंवा गुप्त अंगावर कुठलेही वॉर्ड्स सारखे लिजन्स दिसत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता लगेच तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टला किंवा गायनेकॉलॉजिस्टला दाखवा आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्या. आणि आजपर्यंत जर तुम्ही हे वॅक्सिन घेतलेलं नाहीये किंवा तुमच्या मुलींना हे वॅक्सिन दिलेलं नाहीये तर हे वॅक्सिन तुम्ही नक्कीच घ्या. तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती अजून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या गायनेकॉलॉजिस्टला भेटा किंवा डर्मॅटॉलॉजिस्टला भेटा. त्यांच्यासोबत या वॅक्सिन बद्दल आणखी डिटेलमध्ये चर्चा करा आणि मग ते कधी घ्यायचे हे ठरवा. मी जेव्हा हे वॅक्सिन घेतलं होतं तेव्हा फक्त क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन अवेलेबल होतं, पण आता आपण लकी आहोत की नॅनोव्हॅलंट वॅक्सिन सुद्धा लॉन्च झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतलाच पाहिजे.
आज जागतिक महिला दिनाच्या मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. तुमची काळजी घ्या, सेफ राहा, हॅप्पी राहा, हेल्दी राहा. धन्यवाद.